जळगावच्या जामनेर तालुक्यातील मारोड गावात एक जन्मदात्या पित्याने आपल्या अवघ्या 3 दिवसाच्या चिमुकली मुलीची निर्गुणपणे हत्या केली आहे. कारण काय तर त्याला मुलगा हवा होता आणि चौथ्यांदाही मुलगीच झाली. या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे कृष्णा लालचंद राठोड. वय अवघं 26 वर्ष. विचार करा, 26 वर्षाचा तरुण, 4 मुलींचा बाप. या माणसाच्या विचाराची पातळी कुठे पोहोचली आहे हे या घटनेतून स्पष्ट होतं. कृष्णा राठोडला आधीच 3 मुली होत्या आणि चौथ्या वेळी त्याला वंशाचा दिवा लागावा, मुलगा व्हावा अशी त्याची आणि कुटुंबाची अपेक्षा होती. पण 13 नोव्हेंबर रोजी त्याच्या पत्नीने पुन्हा एक गोंडस मुलीला जन्म दिला. ती मुलगी केवळ 3 दिवसाची होती. जग कसं असतं हेही न पाहिलेल्या निष्पाप बाळ मात्र ही चिमुकली जन्माला येताच तिच्या गुन्हा ठरवण्यात आला. तू मुलगी आहेस. राग, संताप, विकृत मानसिकतेच्या भरात कृष्ण राठोडने घरातच असलेल्या लाकडी पाट्याने आपल्या 3 दिवसाच्या मुलीच्या डोक्यात जोरात प्रहार केला. त्या हल्ल्यात चिमुकली गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान 14 नोव्हेंबर रोजी तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर कुटुंबाने हा प्रकार दडपवण्याचा प्रयत्न केला. अंघोळ करताना मुलगी खाली पडली आणि तिचा मृत्यू झाला अशी माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार पौहूर पोलीस ठाण्यात सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पण पोलिसांचा संशय बळावला गेला, कारण जखमा साध्या नव्हत्या. इच्छेदानात अहवालात स्पष्ट झालं की हा मृत्यू अपघाती नाही तर टणक वस्तूच्या जबर मारामुळे झाला आहे. यानंतर पोलिसांनी सखोल तपास केला. तपासादरम्यान जे सत्य समोर आलं ते अंगावर काटा आणणार आहे. चौकशीत आरोपी पिता कृष्णा राठोड यांनी चौथी मुलगी झाल्याच्या रागातून हत्या केल्याची कबुली दिली. अखेर 25 डिसेंबरच्या रात्री पोलिसांनी त्याला अटक केली. या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे कुटुंबातील कोणीही फिर्यादी व्हायला तयार नव्हतं. अखेर स्वतः पोलिसांनीच फिर्यादी होऊन हा गुन्हा दाखल केला. यावरून समाजात किती भीती, किती दबाव आणि किती चुकीची मानसिकता आहे हे लक्षात येतं. आज आपण बेटी बचाओ बेटी पढाओ चे नारे देतो. सरकार जनजागृती करते. मुलगा मुलगी समान आहे असं आपण बोलतो. पण अशा घटना घडतात तेव्हा प्रश्न पडतो, खरंच आपण बदललो आहोत का? त्या चिमुकलीने कोणाचं काही वाईट केलं नव्हतं. तिला नावही नीट ठेवता आलं नव्हतं. तरीही केवळ मुलगी आहे म्हणून तिचा जीव घेतला गेला. हा केवळ एका पित्याचा गुन्हा नाही तर समाजातील मुलगा व्हायच्या विकृत मानसिकतेच्या पुन्हा एकदा उघडी पडणारी घटना आहे. आज परिसरात संतापाची लाट आहे. सर्वसामान्य नागरिकांकडून आरोपीला कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे. कारण अशा कृत्यांना जर वेळीच कठोर शिक्षा झाली नाही तर अशा मानसिकतेला अधिक खतपाणी मिळेल. हा प्रश्न फक्त कायद्याचा नाही तर समाजाचा आहे. मुलगा म्हणजे वंशाचा दिवा आणि मुलगी म्हणजे ओझं. ही मानसिकता बदलली नाही तर अशा चिमुकल्या बळी जात राहतील. आज गरज आहे ती केवळ आरोपीला शिक्षा देण्याची नाही तर समाज म्हणून आत्मपरीक्षण करण्याची. कारण ही घटना केवळ जळगावची नाही तर ही घटना संपूर्ण महाराष्ट्राला, संपूर्ण देशाला लाजवणारी आहे. ती 3 दिवसाची चिमुकली आज आपल्याला एकच प्रश्न विचारत आहे, माझा गुन्हा काय होता? या गुन्ह्यामध्ये कृष्णा राठोडला ताब्यामध्ये घेतला आहे. मी माझ्या आणि त्यांनी कबुली देखील दिली आहे की मी माझ्या मुलीला स्वतः मारला आहे. मला चौथ्यांदा देखील मुलगी झाली होती. या रागाच्या भरातून माझ्या मुलीला मी मारला आहे अशी पोलिसांच्या चौकशीमध्ये त्यांनी कबुली दिली आहे. तर मंडळी, या घटनेबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा.